जिल्हा सचिव सातारा आदरणीय सुनील गोळे यांच्या माध्यमातून 4 विकेट घ्या, माफ करा हॅट्रिक घ्या, तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 4 षटकार मारा, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 मारा, 2000चं पारितोषिक आहे. 6 बॉल 6 षटकार मारा, 3000चं पारितोषिक आहे. चला 12th मॅनना विनंती असेल आपण प्लीज या, कारण सेमीफायनलचा सामना आहे. या ठिकाणी स्कोर बोर्ड आपण त्या ठिकाणी पाहाल, त्यासाठी आणि आपल्या खेळाडूंची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 12th मॅनला विनंती करेन आपण आमच्यासोबत जोडले जा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भैरवनाथ वॉरियर्सचा 12th मॅन नाही आलाय, त्यांना विनंती असेल आपण या प्लीज. कृष्णाई रॉकस्टारचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर मैदानाच्या आतमध्ये जोडी चालली आहे. एका बाजूला सुनील भिल्लारे, दुसऱ्या बाजूला सूर्यकांत दुंदळे, एका बाजूला करंजे गावचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला दुंद गावचा खेळाडू. ही चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला रोखण्याचं काम लेदर बॉल क्रिकेटचा एक महत्वपूर्ण घटक लेदर बॉल क्रिकेटचा प्रशिक्षक विक्रांत तरडे बॉलिंग मार्क वरती मॅन फ्रॉम बाबनोली गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. सूर्यकांत दुंदळे बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. तर बॉलिंग मार्क वरती जिथे मात्र विक्रांत तरडे मॅन फ्रॉम बामनोली खुल्या गटाचं क्रिकेट खेळलंय, तदनंतर लेदर बॉल क्रिकेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन यांनी क्रिकेट केलं. पहिलाच बॉल सूर्यकांत दुंदळेला फसवतोय, दाद मागितले, पंचांकडे टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. आणि जिथे मात्र सूर्यकांत बद्दल चर्चा करतो, सूर्यकांतने ही लेदर बॉल क्रिकेट खेळलाय, म्हणजे अनुभव चांगला आहे. दोन्ही बाजूला बौद्ध एंडला जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला सूर्यकांत दुंदळे टेनिस बॉल लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, एका बाजूला विक्रांत तरडे म्हटलं तर लेदर बॉल क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटचाही अनुभव गाठीशी घेऊन बॉलिंग मार्क वरती आहे. पॉवर प्लेचं P1चं षटक प्रगतीपथावरती. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आकाश जुनगरे तुम्हाला बघायला मिळेल. सी कॉर्नर लगत डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलाय या सूर्यकांत दुंदळेसाठी. या बॉलला टायमिंग फसलाय, प्रॉपर टायमिंग नाही. सूर्यकांत दुंदळेची होती झेल. किती मोठी चूक घडते इथे मात्र कृष्णाई रॉकस्टार संघाच्या माध्यमातून. सोपा सरळ साधा झेल इथे मात्र सुटलाय. हेच क्रिकेट आहे. नक्कीच नवी मुंबईमधून सर्वात मोठी स्पर्धा येते NMPL 2022 या स्पर्धेचे, आणि सातारा जिल्ह्यामधून पहिल्यांदाच कोणता तरी संघ NMPL मध्ये खेळतोय. तो संघ म्हणजे परी 11. परी 11 या संघाचे संघ मालक सकाराम शेठ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. परी 11 सातारा. या बॉलला डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सुनील भिल्लारे बॉल खेळलाय, चाललाय सीमारेषा पार फरार. मिथिल रन्स 4 येतोय चौकार. या खेळाडूची महत्वपूर्ण भूमिका राहील. ज्यार्थी कालच्या दिवसामध्ये चर्चा केली की भैरवनाथ वॉरियर संघाच्या माध्यमातून या खेळाडूला खुलं लायसन दिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जा, तुमचा खेळ खेळा. एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने तंत्रशुद्ध बॅटिंग, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला परिपूर्ण घटक टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेटचा विक्रांत तरडे बॉलिंग मार्क वरतून निघतील. बॅटची वरची कडा, टायमिंग फसल्यानंतर हा स्ट्रोक मिड ऑन क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील. हा चांगला बॉल आहे. आणि जिथे मात्र स्वतः प्रशिक्षक असल्यामुळे क्रिकेटचं बेसिक त्यांचं खूप चांगलं आहे. आणि याचमुळे की काय स्टंप टू स्टंप किरणजी तुम्हाला बॉलिंग बघायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुढे मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. आकाश मात्र फेकी करेल तोपर्यंत एक धाव अंकित केली जाईल आणि या एका धावी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतय 6 या धावसंख्येवर. 6 धावा मात्र धाव फलकावर आहेत. आणि ज्या अर्थी आपण सुनील भिल्लारे बद्दल चर्चा केली, जागेवरतून खेळलं, तदनंतर पदल आली ते दाखवलं. आता मात्र सूर्यकांत दुंदळे ऑन स्ट्राईक. बॉल आला, त्याला मात्र चांगला सन्मान. थोडेसे बॅकफुट वरती गेले, तदनंतर शेवटच्या षटकाला बॅट घेऊन आले, सन्मान दिला. एक धाव इथे मात्र अंकित होईल. षटक क्रमांक पहिलं विक्रांत तरडे यांचं समाप्त होतंय. पॉवर प्ले P1 संपला आणि P1च्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात. अवघ्या 7 धावा धावफलकावरती लागल्यात. ही जमेची बाजू आहे कृष्णाई रॉकस्टार संघासाठी, जिथे मात्र कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला या संघाचा.
KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विकासभाई कदम यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर परी 11 सातारा हा संघ NMPL मध्ये खेळतोय आणि या संघाचे संघ मालक सकाराम शेठ कदम गोगवे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विकासभाई कदम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. तर मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर गोलंदाजी मार्ग वरती PSI माफ करा IPS ओमकार पवार गोलंदाजी मार्ग वरती. आणि ज्या वेळेस ओमकार बद्दल आपण चर्चा केली, बोटांमध्ये जादू आहे याही खेळाडूच्या. लेग ब्रेक चांगल्या प्रकारे करतो, नॅचरल अँगलचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने ओमकार पवार करतोय. एक अष्टपैलू खेळाडू, सलपाने गावचा. बॉलिंग रनवे वरती आहे, स्पिन चांगला करतो. चाललाय सूर्यकांत धुंदळेसाठी. बॅकफुट वरती जाऊन दाद मागितले पंचांगडे. उत्साह जास्त, विश्वास कमी. काय जल्लोष बघायला मिळतोय. संयमाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत धुंदळे अजूनही दाखवतोय. लाईन मिस करून जातोय सूर्यकांत धुंदळे. बॅटची स्विंग मिस करते. ओमकार पवार यांना सुवर्ण संधी आहे. योगेश पवार यांच्याकडून विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिक साठी. आणि दीपक वरे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. त्याचबरोबर सर्वाधिक विकेट घेण्याच्या क्रमांक 1 वरती ओमकार पवार विराजमान आहे. आणि का आपण टॉप 5 आणि पहिल्या रँक वरती या प्रीमियर लीग मध्ये आहोत याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ओमकार पवार दाखवतोय. आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळली. आणि ज्या वेळेस ओमकार बद्दल आपण चर्चा केली, हा असा खेळाडू आहे ज्याने क्रिकेटचा खेळ हॉबी म्हणून जपला आणि तदनंतर आपण पाहतोय की सरकारी सेवेमध्ये हा रुजू झालाय. जावली तालुक्यातून पहिला IPS होणाऱ्याचा मान या खेळाडूच्या नावावरती आहे. स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर या खेळाडूचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. सूर्यकांत धुंदळे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी खूप चांगला खेळ या सूर्यकांत धुंदळेचा राहिलाय. तंत्र चांगला आहे. आता मात्र लाईन कुठेतरी मिस करतोय. लाईनला बघावं लागेल, खेळावं लागेल. बदल आली ते आता मात्र दाखवलंय. खोलवर टप्प्याचा बॉल इथे मात्र डॉट बॉलची होतीये सांगता. मित्रांनो, हे षटक जर तुम्हाला आवडलं असेल ओमकार पवारचं तर टाळ्या नक्कीच वाजवा. अप्रतिम असं षटक. 5 बॉल अजूनही डॉट इथे मात्र टाकलेत. दुसरं मिडन ओव्हर तुम्हाला आम्हाला बघायला मिळेल की काय. आणि इथे मात्र दुसरी मिडन ओव्हर या लीगची तुम्हाला बघायला मिळते. सेमीफायनल 1 मध्ये गत वर्षी नितीश बेलोशेने मिडन ओव्हर हाताळली. तदनंतर आजच्या दिवशी मिडन ओव्हर साठी मात्र या ठिकाणी दीपक पवार यांच्याकडून 1001 चं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. त्याचप्रमाणे अश्विन गोळे मनसे जिल्हा सचिव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मात्र या गोलंदाजीसाठी येत आहे. चांगली गोलंदाज मिडनची ओव्हर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि विशाल राजपुरे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक या मिडन ओव्हर साठी. तर इथे मात्र KSK चे विद्यमान अध्यक्ष यांचे आगमन झालंय. तदनंतर परी 11 चे संघ मालक यांचे आगमन झालंय. त्यांचे स्वागत मंचावरती आम्ही करतो. तर आता मात्र क्रमांक 3 चं षटक आपल्या नावी घेऊन आलाय. गोलंदाज अमित बॉलिंग रनवे वरती आलाय. आणि ज्यावरती चर्चा केली की नितीश बेलोशे पहिला पर्वामध्ये ज्याने मिडन ओव्हर टाकली, तदनंतर आजच्या या पर्व दुसऱ्यामध्ये रोहितने पहिली मिडन ओव्हर रिलीज केली. सुनील भिल्लारेच्या बॅटची वरची कडा, बॉल हातात जाऊन विसावलाय. पहिला धक्का भैरवनाथ वॉरियर संघाला लागलाय. धक्का क्रमांक पहिला. ही विकेट महत्वाची होती. या जोडीने आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये खूप कमी धावा बनवल्या. त्या अगेन जी गोलंदाजी झाली, धारदार बॉलिंग केली आणि हात खोलण्याची संधी दिली नाही. आता मात्र सुनील भिल्लारे मोठा स्ट्रोक खेळायला गेले आणि ते मात्र आपला विकेट देऊन बसले. बॅक इन पवेलियन सुनील भिल्लारे, मॅन फ्रॉम करंजे. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल निलेशजी,
सर्व फलंदाजांना मात्र जखडवून ठेवण्याचं काम या कृष्णा रॉकस्टार या संघाकडून मात्र गोलंदाजी करणारे गोलंदाज तितकेच साजेसे ठरतात. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय मात्र या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय. तर KSK चे अध्यक्ष यांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती संपन्न करतोय. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. विकासभाई कदम यांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती संपन्न करतोय. KSK चे विद्यमान अध्यक्ष यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. त्याचबरोबर परी 11 चे संघ मालक ज्यांचा संघ नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खेळतोय सकारण शेठ कदम यांचा सन्मान व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय. आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. पहिलाच बॉल राऊंड द विकेट बॉल चाललाय. सूर्यकांत धुंदळेला फसवून चाललाय. तर इथे मात्र सन्मानित करतील राजेश धनावडे. परी 11 सातारा यांचा संघ नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. सकाराम शेठ कदम यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. अकू टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक सजवलाय. शॉट फाईन लेग फेक केली जाईल आणि इथे मात्र सूर्यकांत धुंदळे बॅक इन पवेलियन दुसरी विकेट. आज मात्र बॅकफुट वरती ढकललाय. भैरवनाथ वॉरियर संघाला 3 दिवसाचा खेळ जर किरणजी पाहिला तर भैरवनाथ वॉरियर संघ ज्या फॉर्मने ज्या रिदमने चालला होता असं वाटतंय की या संघाला रोखणं कठीण आहे. परंतु खेळ आजच्या दिवसामध्ये या शेवटच्या दिवशी काहीतरी वेगळा बघायला मिळतोय. आतापर्यंत हात खोलण्याची संधी कृष्णाई रॉकस्टार संघाने दिलेली नाही भैरवनाथ वॉरियर संघाला. नक्कीच निलेजी या ठिकाणी आपण पाहिलं प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नसतो आणि तशीच काहीशी परिस्थिती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं चांगलं जखडवून ठेवण्याचं काम, चांगल्या गोलंदाजीचा नजारा, सेन्सिबल क्रिकेट मात्र या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तर केळगर गावचा सितारा नितीश बेलवशे ऑन स्ट्राईक. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. तिन्ही यष्ट्यांवरतून बॉल ट्रॅव्हल झालाय. नितीश बेलोशेकडे अबिलिटी आहे. त्याच्या जोडीला आपण चर्चा करतोय. किरण शिलाटकर निझरे गावचा सितारा या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. रन्स यांच्या बॅट मधून येऊ शकतात. अबिलिटी आहे, क्षमता आहे, करू शकतात. आणि नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय आणि 5 चे लगातारचे 5वा हा निर्धाव चेंडू आहे. ही पण ओव्हर मिडन जाते की काय याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष असेल. एक मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू मात्र प्रगतीपथावर असेल. या शेवटचा चेंडू आणि नक्कीच या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय, मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर थँक्यू डीसे. 11 बॉलच्या नंतर आता मात्र एक षटकार आलाय. 11 बॉलच्या नंतर ही धावफलकावरती आले. भैरवनाथ वॉरियर संघाच्या खात्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती 13 धावा. धावफलकावरती 3 षटकांच्या अंती आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार पवारला बोलवलंय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आपल्या नाबावरती ओमकार पवार रनवे वरती या बॉलिंगच्या येऊन पोहोचलाय. जिथे मात्र एका बाजूला किरण शिलाटकर अबिलिटी आहे, चांगली बॅटिंग करू शकतो. एक जिल्हा आयकॉन म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मॅन फ्रॉम निझरे. तर या बॉलवरती आकाश झुनगरे धावत आला. 1 धावांकित केली आहे. हात खोलावे लागतील इथून पुढे. 11 बॉल मध्ये चांगला स्कोर उभा करावाच लागेल भैरवनाथ वॉरियर संघाला. नितीश बेलोशे चांगल्या रिदम मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. अगेन्स्ट दीपक धुंदळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. काय बॉलिंग आहे. IPS ओमकार पवार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. जर यांनी हॅट्रिक घेतली तर नक्कीच अश्विन गोळे यांच्याकडून 1001चं पारितोषिक असेल. आणि कुठेतरी मात्र या ठिकाणी झुंज चालू आहे. नितेश बोलेसे यांना मात्र नमवण्याचं काम
पुन्हा एकदा या ठिकाणी हा गोलंदाज करतोय. काय सांगायची गोलंदाजी, काय गोलंदाजी चालू आहे. नितीश बेलोशे यांना पद्धत आली ते दाखवावंच लागेल. उजव्या बाहेरचा बॉल, काय रिदमने बॉलिंग करतोय. तंत्रशुद्ध बॉलिंग. टप्पा तुम्ही पहा, लाईन तुम्ही पहा, रिदम पहा. या ओमकारची मॅन फ्रॉम सलपाने गावचा खेळाडू आज मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय बॉलिंग करताना. अफलातून बॉलिंग. 9 चेंडू या गोलंदाजाने टाकले आणि अवघी एकच रन आपल्याला दिलेला आहे. 10 मध्ये एकच धाव दिलेली आहे. आणि आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नितेश बेलोसे मात्र आता आक्रमक होताना दिसतोय. थँक्यू डीसे. खोल टप्प्याचा हा बॉल. विक्रांत तरडे बॉल वरती जातील. बॉल अडवलाय, धावफलकावरती जातो. धावा लागल्या 21 धावा धावफलकावरती लागल्या. 4 षटकाच्या अंती 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. भैरवनाथ वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलाय. आता मात्र या ओव्हर मध्ये किरणजी 25 ते 30 धावा कुठाव्याच लागतील. फायटिंग स्कोर तयार करायचा आहे. बॉलिंग करताना टक्कर द्यायचे. 20 ते 25 धावा या जोडीकडे ती अबिलिटी आहे, ती क्षमता आहे. ही जोडी करू शकते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग रनवे वरती आलाय. संदीप बॉलिंग रनवे वरती येऊन दाखल झालाय. शेवटचं षटक आपल्या नावी घेऊन संदीप गायकवाड बॉलिंग रनवे वरती येऊन पोहोचलाय. नक्कीच निलेशजी, जर फायटिंग स्कोर करायचा असेल, सेमी फायनलचा हा सामना आहे. आक्रमकता कुठेतरी या फलंदाजांना या ठिकाणी दाखवावी लागेल आणि 20 ते 25 धावा मात्र या ठिकाणी कुटाव्या लागतील, तर कुठेतरी फायटेबल स्कोर तयार होईल. आता मात्र आपण पाहतोय काय उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जेल मात्र त्या ठिकाणी सुटली जाते. 2 धावा मात्र या ठिकाणी अंकित केल्या जातील. या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतय 23 या धावसंख्येवर. 23 धावा धाव फलकावर आहेत. संदीप गायकवाड मॅन फ्रॉम आखाडे गावचा खेळाडू बॉलिंग रनवे वरतून निघालाय. नितीश बेलोशेने हा बॉल खेळलाय पाठीमागच्या दिशेला. फाईन लेग सीमारेषा पार फरार. मितील रन्स 4 येतोय हा एक दर्जेदार असा चौकार. एका बाजूला केळघर गावचा सितारा नितीश बेलोशे सज्ज आहे, तर एका बाजूला आखाडे गावचा खेळाडू संदीप गायकवाड बॉलिंग रनवे वरती आहे. संदीप गायकवाड साठी मात्र या ठिकाणी हॅट्रिक साठी प्राइज येत आहे. अश्विन गोळे मनसे जिल्हा सचिव सातारा यांच्याकडून 101 चं पारितोषिक मात्र या ठिकाणी असेल. 501 चं पारितोषिक असेल. आता मात्र सुरेख असा फटका, आडव्या बॅटने खेळलेला हा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीसे. आणि का आपलं नाव मोठ्या खेळाडूंमध्ये घेतलं जातं त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये नितीश बेलोशी दाखवतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय चांगला खेळ नितीश बेलोशीचा राहिलाय. मॅन फ्रॉम केळघर गावचा हा खेळाडू, केळघर गावचा सितारा. बॅटिंग मार्क वरती आतापर्यंत मला वाटतं 3 षटकार. त्याने एक चांगलं योगदान आतापर्यंत दिलंय आपल्या या भैरवनाथ वॉरियर संघाला. 3 षटकार जर शेवटच्या 3 चेंडूवर लावेल तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिक असेल. आणि मात्र या ठिकाणी पाहतोय काय सुरेख असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होताना नितेश बेलोशीची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धावफलकावरती जातो. धावा लागल्या 33 धावा धावफलकावरती लागल्या.
अश्विन घोळ यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संदीप गायकवाड मॅन फ्रॉम आखाडे गावच्या खेळाडूसाठी पारितोषिक आलंय. जयेश बेल्लोशेचा हा स्ट्रोक बॉल चाललाय डीपला. क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र किरण शिलाटकर बॅटिंग मार्क वरती येऊन उभे राहिलेत. स्विंग अँड मिस बॉल अंगाला भेदलाय. एक धाव तर धावून काढली जाईल. अतिशय चांगली बॉलिंग राहिली आहे. संदीपची राहिली, ओमकारची, विक्रांतची अतिशय चांगली बॉलिंग दाखवली मैदानाच्या आतमध्ये. अमितने चांगला स्पेल टाकलाय. धावफलकावरती जाऊया. पहिली इनिंग इथे मात्र संपली. 35 धावा धावफलकावरती लागल्या. 36 धावांचं टार्गेट असेल कृष्णाई रॉकस्टार संघासमोर. येणारे बॉल 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत 36 रन्स. 30 बॉल हे मॅचचं समीकरण पुढील या इनिंग साठी असेल. तर टॉस करतोय सेमीफायनल क्रमांक 2 स्वामी स्टार संतोष पार्टे यांचा संघ स्पार्टन 11 विनोद पार्टे यांचा संघ खेळ सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या समोर. चला टॉस साठी या. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस आपण करतोय. स्वामी स्टार संतोष पार्टे यांचा संघ अगेन्स्ट खेळेल स्पार्टन 11 विनोद पार्टे यांचा संघ. सेकंड सेमीफायनलची मॅच जावली प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याची खेळेल. चला टॉस साठी या. स्वामी स्टार स्पार्टन 11 आपला टॉस आम्ही लगेच करतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक झाली आहे. इथे मात्र आम्ही टॉस करतोय. चला आपण टॉस करतोय. तर विनंती करतो विकासभाई कदम आणि सकाराम शेठ कदम आपल्या शुभ असे सेमीफायनलचा टॉस करायचा आहे. टॉस आहे स्वामी स्टार विपक्ष स्पार्टन 11 असं टॉस आम्ही करू. या स्पर्धेची सेकंड सेमीफायनल आपल्या समोर आहे. तर टॉस आम्ही करतोय. स्वामी स्टार्स विपक्ष स्पार्टन 11 असा टॉस मान्यवरांच्या शुभ असे हा टॉस इथे मात्र आम्ही संपन्न करतोय. चला स्वामी स्टार संघनायक या. वेळ नका घेऊ. टॉस लगेच आम्ही करतोय. टॉस साठी या. चला स्वामी स्टार वेळ घेऊ नका. टॉस साठी या. पहिली इनिंग सुरुवात होते. आपल्याला 4 ते 5 वेळा अनाउन्स केलंय. स्वामी स्टार एक शेवटचा कॉल असेल. तर टॉस करूया. कॉल कोण देणार? प्रशांत टॉसचा कॉल देईल. स्वामी स्टार संघ टॉसचा कॉल देतोय. तर इथे मात्र सेकंड सेमीफायनलचा टॉस जिंकलाय स्वामी स्टार संघाने. निर्णय फलंदाजी प्रथम बॅटिंग कराल. ही मॅच जर आपण पाहिली प्रथम बॅटिंग करताना खूप कमी धावा फलकावरती लागल्यात. कुठपर्यंत मजल माराल? आम्ही 5 ओव्हर 60-70चं टार्गेट आहे आमचं. 60-70 पर्यंत टार्गेट कराल. एनी चेंजेस आता मात्र सेमीफायनल साठी? नाही, सेम स्क्वॉड असेल. सेम स्क्वॉड असेल.
दत्ता सर पहिल्यांदा बॉलिंग करायची आहे, कुठपर्यंत रोकाल स्वामी स्टार संघाला? नक्कीच आम्ही 60 रनच्या अगोदर त्यांना ऑल आउट करायचा किंवा प्रयत्न करू. मेन म्हणजे त्यांचे वरचे 2 बॅट्समन चांगलेच फॉर्ममध्ये आहेत, त्यांचा विकेट काढण्याचा प्रयत्न नक्कीच कमी प्रॉब्लेममध्ये. स्क्वॉड मध्ये काही चेंजेस? स्क्वॉडमधले चेंजेस आता टीम मीटिंग व्हायची आमची अजून. आम्हाला इन झालो आहे टुर्नामेंटमध्ये. दुसरी संधी आमच्या एका अर्थाने बघायला गेलं तर दुसरी संधी मिळाली आम्हाला, आम्ही त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या मॅच साठी येतो. तर विकासभाई कदम काय सांगा, प्रीमियर लीग KSK प्रीमियर लीग याच मैदानावरती झाली, तदनंतर आता मात्र सातारा जिल्ह्यातून आणखी एक प्रीमियर लीग आपल्या भेटीला आलाय. या संघाला आणि या खेळाडूंना शुभेच्छा त्यांना काय सांगाल? खरोखरच दर्जेदार आयोजन, जावली प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे. खरोखर दत्ता सरांची मी बॅटिंग बघितली त्या दिवशी पण अफलातून की एवढं ह्या 40+ वयामध्ये पण एवढा फिटनेस त्यांच्याकडून बघितल्यानंतर तरुणांना सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी बोध घेण्यासारखं वाटतं. आणि संपूर्ण जावली प्रीमियर लीग साठी माझ्याकडून KSK कडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, मान्यवरांचा आभार आणि खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या मॅच साठी देतो. सेकंड सेमीफायनल तुमच्या समोर असेल स्वामी स्टार आणि स्पार्टन 11 जाव्या मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र धावांचा पाठलाग करताना विक्रांत तरडे, तदनंतर आकाश झुनगर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर जाव्या किरणजी धनावडे यांच्याकडे या मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. धन्यवाद निलेश. आणि आता मात्र जर कोण टीम मेंबर्स जर जेवणाचं राहिलं असेल तर आपल्या मंचाच्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कृपया विनंती आहे, प्रताप शेलार यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि आता मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवतोय 5 या धावसंख्येवर. का मी प्रशिक्षक आहे, का माझी खेळी अजूनपर्यंत चांगली आहे, का मी माझ्या टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन येतोय, हे मात्र या विक्रांत तरडे हा मात्र या ठिकाणी दर्शवून देतोय. एक चांगला शॉटची अनुभूती या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र असेल सूरज, सामना करण्यासाठी असतील विक्रांत तरडे. सूरज याचा पुढील चेंडू सुरेगा आणि व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांकडून आमच्यापर्यंत येतोय. एका अवांतर धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. या अवांतर धावे बरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवतोय 6 या धावसंख्येवर. 6 धावा धाव फलकावर आहेत. आता पुन्हा एकदा सूरज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर एक आक्रमक असा फलंदाज विक्रांत तरडे. ओहो, काय फटका आहे त्या ठिकाणी. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा देखील नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना मात्र या ठिकाणी दिसते. धाव फलक स्थिर राहत आहे. धाव फलकावर आहे त्या 6 धावा. सूरज याचा पुढील चेंडू. आता मात्र सुरेख असा फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. 4 धावा पुन्हा एकदा धाव फलकावर अंकित होतील. या 4 धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतायत 10 या धाव संख्येवर. 10 धावा पुन्हा एकदा धाव फलकावर येताना दिसत आहेत. कव्हर आणि पॉइंटच्या मधून गेलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनंती केली जाते, जर कोणता संघ जेवण्यासाठी जर राहिला असेल तर मंचकाच्या डाव्या बाजूला आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रताप शेलार यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. सूरज याचा पुढील चेंडू. आता मात्र सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. विक्रांत तरडे यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. पहिल्या विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होतंय. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा चांगल्या गोलंदाजीचा नजारा. विक्रांत तरडेंची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. पहिला मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 ही धाव संख्या आहे या ठिकाणी. जर आपण पाहिलं ओमकार पवारच्या प्रत्येक षटकारासाठी अश्विन गोळे यांच्याकडून 101चं पारितोषिक असेल आणि विशाल राजपुरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी.
आता मात्र काय पाहतोय आपण आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाते. लगातारचा आहे दुसरी या ठिकाणी विकेट पडताना आपल्याला दिसते. चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलक मात्र स्थिर राहते. धाव फलकावर मात्र आहे त्या 10 धावा. आता मात्र दारोमदार असेल ओमकार पवार यांच्याकडे. सलामीचे फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतताना दिसत आहेत. आता मात्र या ठिकाणी ओमकार पवार वर दारोमदार असेल आपल्या संघाचा. पुन्हा एकदा दीपक वरे यांच्याकडून ओव्हर हॅट्रिक साठी 501 चं पारितोषिक असेल. तीन षटकारांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दीपक वरे यांच्याकडून मात्र या ठिकाणी लगातारच्या 3 षटकारांसाठी 501 चं पारितोषिक असेल. आणि विकेट्स मध्ये आपण जर पाहिलं असेल तर 10 विकेट्स प्राप्त करणारा किरण शेलटकर मात्र या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. तसंच बॅट्समन देखील विकेट टेकर मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा हा खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटच्या दिशेने गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. एका धावेची भर मात्र गणली जाईल. कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. धाव फलक मात्र जाऊन टेपतोय 11 या धावसंख्येवर. 11 धावा धाव फलकावर आहेत. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तुषार धनावडे. डावखुरा फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डांगरे घर गावचा हा सितारा या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. किरण शेलटकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं असेल मिड ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू एका धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. या एका धावेबरोबरच धाव फलक 1 ने पुढे सरसावतोय. धाव फलक जाऊन टेपते 12 या धावसंख्येवर. आता मात्र ओमकार या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना. हो स्लोवर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगत आहोत. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क नाही. धाव फलक स्थिर राहते. धाव फलकावर आहेत 12 धावा. पुन्हा एकदा किरण शेलटकर सज्ज होईल गोलंदाजी मार्ग सामना करण्यासाठी. ओमकार पवार आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. का अवांतर धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक जाऊन टेपतोय 13 या धावसंख्येवर. 13 धावा धाव फलकावर येत आहेत. फुल टच चेंडूला माफी नाही. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. मिडल ऑफ द बॅट. ओमकार पवार बँग ऑन फायर. चांगल्या बॅटिंगचा नजारा, चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19 धावा धाव फलकावर आहेत. किरण विरुद्ध ओमकार. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय ओमकार पवार. एका धावेची भर मात्र गणली जाईल. एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपतोय 20 या धावसंख्येवर. 19 चेंडू आणि 16 धावांची गरज. या पुढील समीकरण आपल्या समोर असेल. किरण शेलटकर यांचा पुढील चेंडू. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहे त्या 20 धावा. अठरा चेंडू आणि 16 धावांचं समीकरण मात्र या ठिकाणी असेल. सलग 3 षटकारांसाठी या ठिकाणी शेखर नवसारे यांच्याकडून मात्र या ठिकाणी 501 चं कॅश प्राइज असेल.
विशाल राजपुरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 च कॅश प्राइज असेल. दीप्तेश शेलार मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 षटकार मंगेश सपकाळ यांच्याकडून 1001 च पारितोषिक. ओहो हो काय गोलंदाजी चालू आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. डिफेन्स खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा दीप्तेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दीप्तेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी ओमकार पवार. आणि मात्र आपण पाहतोय काय उंच गेलेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि देशसेवेबरोबरच क्रिकेटचं या ठिकाणी आवड असणारा हा IPS खेळाडू ओमकार पवार मात्र आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय. दीप्तेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी ओमकार पवार. आणि आपण पाहतोय काय पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. ओमकार पवार यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. दीप्तेश शेलार चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. हॅलो, KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी विजयजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आणि स्वर्गीय आनंद स्मृती संघाचे संघमालक विजय शिंदे, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज व्यासपीठावरती या. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी विजय शिंदे यांना विनंती करतो आपण प्लीज व्यासपीठावरती या. सर कंटिन्यू. धन्यवाद सर. रुपेश नवीन फलंदाज मात्र फलंदाजी मार्कावर असेल. करंजे गावचा हा खेळाडू मात्र फलंदाजी मार्कावर आहे. सुरेख मारलेला फटका, नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपतय 25 या धावसंख्येवर. 25 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येत आहेत. दीप्तेश याचा पुढील चेंडू सामना करेल. या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून गोल्डमॅन नवी मुंबई आदरणीय सन्माननीय निलेश चंदू पाटील सर या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहत आहेत. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काय चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. अविनाश दुर्गावळे मनसे तालुका अध्यक्ष जावळी षटकार लगातारचे 3 षटकारांसाठी 501 च या ठिकाणी कॅश प्राइज येते. धाव फलकावर मात्र या ठिकाणी आहेत 29 धावा. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज यापुढील समीकरण आपल्या समोर असेल. दीप्तेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी असेल तुषार.
चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण काय पाहतोय, चोरटी धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाईल. 30 धावा धाव फलकावर येताना आपल्याला दिसत आहेत आणि षटकाची मात्र समाप्ती होते. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा पाहत आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सातत्यपूर्व चर्चेत राहिली. JPL 21-22 ही स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश दादा चंदू पाटील साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर मंचावरती असलेले आमचे सर्व पाहुणे, प्रमुख अतिथी यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. अगदी 6 धावांची गरज असेल कृष्णाई रॉकस्टार या संघाला फायनलच्या तिकीट मिळण्यासाठी. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. आणि कृपया विनंती आहे, गेटवर ज्या गाड्या लावलेल्या आहेत तिथे पाहुण्यांचं आगमन होणार आहे. कृपया विनंती राहील का गेटवर ज्या गाड्या आहेत त्या कृपया आपण बाजूला करायच्या आहेत. षटकार मारून जर हा विजय प्रस्थापित केला तर 500चं बक्षीस होतं, परंतु इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होऊन मैदान तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय. तर कोणत्याही फलंदाजाने इथे मात्र षटकार मारून ही मॅच संपवली तर सन्माननीय अश्विनजी गोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया कोणता खेळाडू या ठिकाणी पटकावतोय. आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे कृष्णाई रॉकस्टार या संघाला फायनल मध्ये धडक मारण्यासाठी. आणि नक्कीच या ठिकाणी विकेटची बरोबरी करताना या ठिकाणी किरण शेलटकर 11 विकेट्स या ठिकाणी प्राप्त केले. त्याचप्रमाणे ओमकार पवार या दोघांची मात्र या ठिकाणी बरोबरी झालेली आहे. विकेट मध्ये मात्र दोन्ही आता बरोबरीमध्ये आहेत, किरण शेलटकर आणि ओमकार पवार. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक मिळतंय अश्विन गोळे यांच्याकडून. हॅट्रिक तुम्ही संपादन करताय तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे अश्विन गोळे यांच्याकडून. पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते. पंच या ठिकाणी दाद भेटाळताना दिसत आहेत. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. किरण शेलटकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. किरण शेलटकर आणि ओमकार पवार काय गोलंदाजी करतायत. जिथे आपण पाहिलं KSKPL 21 या स्पर्धेमध्ये सातारा आयकॉन म्हणून खेळले होते आणि याही स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी करताना आपण पाहतोय. किरण शेलटकर क्या बात आहे, सुपर बॉलिंग. जरी संघ अडचणीत आहे तरी सुद्धा आपला क्लास मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवताना किरण शेलटकरला आपण पाहतोय. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल या ठिकाणी कृष्णाई रॉकस्टार या संघाला. तर नक्कीच पुन्हा एकदा किरण शेलटकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज मात्र या ठिकाणी आहे. किरण शेलटकर यांचा पुढील चेंडू. डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांबरोबरच तर नक्कीच व्यासपीठावरती या ठिकाणी नवी मुंबईचे गोल्डमॅन आदरणीय सन्माननीय निलेश चंदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मंचावरती सहर्ष स्वागत करतो JPL आयोजन समितीच्या वतीने. मित्रांनो, या धन्यवाद. DJ कृष्णाई रॉकस्टार या ठिकाणी विजयी ठरतोय. केतनजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. दिवागाव 30+ चे कॅप्टन कर्णधार. दिवागाव 40+ चे कॅप्टन या ठिकाणी केतनजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मंचावरती हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नवी मुंबईचे गोल्डमॅन ज्यांना म्हटलं जातं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय
निलेश चंदू पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मंचावरती सहर्ष स्वागत करतो. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. JPL 21-22 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे सन्माननीय गोल्डमॅन नवी मुंबई ज्यांना म्हटलं जातं आदरणीय सन्माननीय निलेशजी चंदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. येस, तर नक्कीच या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा या ठिकाणी जोपासण्याचं काम JPL आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. व्यासपीठावरती उपस्थित अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी क्रिकेटचे खूप मोठे चाहते सन्माननीय आदरणीय गोल्डमॅन नवी मुंबई निलेश चंदू पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. आणि या जावली असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय प्रतापजी शेलार ओखवडी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. डीजे प्लीज. तर या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित असणारे नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश चंदू पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर दिवागाव 40+ विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी केतनजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित असा सन्मान संदीप साळुंके यांच्या शुभ हस्ते होतोय. आदरणीय सन्माननीय केतनजी पाटील साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. संदीप साळुंके दुंद यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान जॉईंट सेक्रेटरी विजयजी शिंदे यांचाही यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. शिवाजी चिकणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी विजय शिंदे यांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. चिकणे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी विजयजी शिंदे यांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. आमचे आलेले सर्व पाहुणे प्रमुख अतिथी यांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. JPL 21-22 ही स्पर्धा पाहताय. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. JPL जावली प्रीमियर लीग 2021-2022 या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी सन्माननीय निलेश चंदू पाटील साहेब गोल्डमॅन नवी मुंबई. त्याचबरोबर आदरणीय केतन पाटील साहेब. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी विजयजी शिंदे आणि आलेले आमचे सर्व पाहुणे यांचं पुन्हा एकदा JPL 21-22 मध्ये सहर्ष स्वागत. डीजे प्लीज. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद डीजे. येस, धन्यवाद डीजे. दादांना या ठिकाणी विनंती केली जाते. यानंतर आपण बक्षीस वितरण करणार आहोत. सामनावीर आत्ताचा जो असेल तो ओमकार पवार. येस, तर या ठिकाणी दादांना विनंती करेल की आपण त्या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. ओमकार पवारला विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर हा किताब दिला जातोय. आणि IPS हा खेळाडू आहे दादा. आणि याने दोन षटक लगातारचे दोन षटक मिडन करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. आणि गेम चेंजर चॅट करेन केतनजी पाटील साहेब शुभेच्छा देताना. मित्र मॅन ऑफ द मॅचचा किताब गेम चेंजर आपण संतोष देसाई सर. गेम चेंजर देखील हाच खेळाडू आहे.
मित्र, दोन शब्द काय सांगशील ज्या पद्धतीने सामनावीर आणि गेम चेंजर हा दोन्ही किताब तुला मिळत आहेत आणि महत्वपूर्ण लढत होती, सेमीफायनलचा सामना होता आणि इथे मात्र तू सामनावीर ठरतोयस, काय म्हणशील? हा सामना आमच्यासाठी खूपच महत्वाचा होता. एकच माइंड मध्ये होतं की जो आपण परफॉर्मन्स देतो तो आपला आपण बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक प्लेअरला आम्ही हेच सांगितले की तुमचा तुम्ही बेस्ट द्या आणि शेवटपर्यंत मॅच सोडू नका. प्रत्येकानं जर आपला रोल व्यवस्थित प्ले केला तर मग मॅच झाली, असं आजचं सिच्युएशन झाली. शेवटचा प्रश्न असेल, स्वतः IPS आहेस आणि ते कामगिरी करत असताना क्रिकेट यामध्ये कशा पद्धतीने तू वेळ देतोस? मी टाइम टेबल माझं ठरवलेलं असतं. आपले करिअर गोल्स आपल्याला माहित पाहिजेत की मला करिअरमध्ये हे करायचंय आणि आपली हॉबीज पण आपल्याला माहित पाहिजे की यामुळे मला एक रिलीफ भेटतं. मग मी असं करतो की जे डेली माझं शेड्यूल असतं 12-14 तास जे अभ्यासाचं, त्यातून मी 2 तास क्रिकेटला किंवा रनिंगला किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीजला देतो. आणि अशा मोठ्या टुर्नामेंट असतील तर जे महिन्याभराचं आपण अभ्यासाचं प्लॅनिंग बनवतो त्यातून 4 ते 5 दिवस आपण त्यासाठी मोकळे ठेवून बाकीचे 26 दिवस अभ्यास करतो. हे असा मी बॅलन्स करतोय. जावली तालुक्यातून गावावरून या ठिकाणी प्रेक्षक तुमच्या मॅचेस बघतायत, अगदी गावागावातून खेड्यातून. प्रेक्षकांसाठी काय म्हणशील? आणि 6 बॉल 6 षटकारी तू ठोकलेस, काय म्हणशील? 6 बॉल 6 षटकार जेव्हा आपण क्रीजवर उतरतो तेव्हाच ठरवलेलं असतं की 2 षटकार गेल्यानंतर बॉलरचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. मग सायकोलॉजिकली आपण वरचढ असतो, तर त्याच परिस्थितीचा फायदा घ्यायचा. आणि इथं प्रेक्षक खास करून जो तरुण वर्ग आहे त्यांना मी एवढंच सांगेन की करिअरवर पहिलं लक्ष द्या आणि क्रिकेटवर दुसरं. ज्यांचं क्रिकेट करिअर आहे त्यांची गोष्ट सोडून करिअरवर पहिलं फोकस केलं तर बरं राहील. त्याचप्रमाणे अश्विनजी गोळे, मनसे जिल्हा सचिव यांच्याकडून मिडल ओव्हरसाठी 501चं पारितोषिक आलं होतं, ते मात्र या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मंगेश पवार यांच्याकडून देखील विशाल राजपुरे यांच्याकडून देखील 501चं प्राइज आलं होतं, ते देखील त्याला वितरित केलं जात आहे. आणि मात्र या ठिकाणी विद्यमान आपल्या समोर मॅच आपल्या समोर आता रंगणार आहे. स्वामी स्टार विरुद्ध स्पार्टन्स 11 ही मॅच मात्र या ठिकाणी आपल्या समोर रंगणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मात्र या ठिकाणी आपल्या समोर रंगणार आहे. स्वामी स्टार संतोषजी पार्टे यांचा संघ भिडणार आहे. स्पार्टन्स 11 विनोदजी पार्टे संघ मालक यांच्याकडून तून मात्र या ठिकाणी फायनलला हा संघ पोहोचणार आहे. यातून जो विजयी ठरेल तो मात्र या ठिकाणी फायनल खेळेल. आता मात्र सामना आपल्या समोर या ठिकाणी रंगणार आहे. स्वामी स्टार विरुद्ध स्पार्टन्स 11 हे संघ मात्र एकमेकांसमोर या ठिकाणी भिडणार आहेत. तर कृपया विनंती असेल, आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या कृपया काढायच्या आहेत. MH05 CH 7370, त्याचप्रमाणे MH11 CD 7324, MH11 AU 3254, त्याचप्रमाणे MH43 AS 1544, MH03 CY 2968, त्याचप्रमाणे